फुटबॉल टूर्नामेंट. सकाळपासूनच शाळेमध्ये आज खूप एक्साइटमेंटचं वातावरण होतं, कारण प्रिन्सिपल सर एक महत्वाची सूचना करणार होते. अतिशय आनंदाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की या वर्षीचा इंटर स्कूल फुटबॉल टूर्नामेंट आपल्या शाळेत ऑर्गनाइज केला जाणार आहे. सगळे मुलं हे ऐकून टाळ्या वाजवू लागतात. गट्टू आणि चिंकी सुद्धा हे ऐकून खूप खुश होतात. स्पोर्ट्स टीचर खुरानाजी आणि मी डिसाईड केलं आहे की या टूर्नामेंटमध्ये आपल्या टीमचा कॅप्टन असेल गट्टू. मला पूर्ण खात्री आहे की या वर्षी ट्रॉफी आपली टीमच जिंकेल. ऑल द बेस्ट मुलांनो. ऑडिटोरियम मधून बाहेर आल्यानंतर सगळ्यांनी गट्टूचं अभिनंदन केलं. टीम मेंबर्सचं नाव जेव्हा नोटीस बोर्डवर आलं तेव्हा त्यात चिंकीचंही नाव होतं. खुराना सरांनी आधीच सांगितलं होतं की चिंकीचं डोकं खूप चालतं, म्हणून तिला टीम मध्ये सिलेक्ट केलं गेलंय. मॅचची स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंगसाठी कॉंग्रॅच्युलेशन चिंकी. थँक्यू गट्टू. ह्यावेळेस टूर्नामेंट जिंकण्यामध्ये आपण कधीच कमी पडणार नाही. हो चिंकी, मागच्या वर्षी सेंट जोसेफ कॉन्व्हेंटने फायनल मध्ये चीटिंगने मॅच जिंकली होती. या वेळेला आपण प्राण पणाला लावूया ट्रॉफी जिंकायला. टूर्नामेंट सुरू होण्यासाठी अजून 2 आठवडे होते आणि गट्टू, चिंकी आणि त्यांच्या टीमचे बाकी प्लेयर्स दररोज 2 तास प्रॅक्टिस करायचे. गट्टूने त्यांना सगळ्यांना त्यांच्या स्किल्सनुसार फॉरवर्ड, डिफेन्स आणि मिडफील्डचे रूल सांगितले होते. चिंकीने 2 फिफा वर्ल्ड कप आणि इंग्लिश प्रीमियर लीगच्या स्पेशल व्हिडिओची लिस्ट बनवली होती आणि हे व्हिडिओज पाहून गट्टू आणि चिंकी मॅचेसची प्लॅनिंग करत होते. हा मेसीचा गोल बघ गट्टू, की त्याने एकट्याने कसं 5 प्लेयर्सला डॉच करत गोल केला होता. तुलाही असंच ड्रिबलिंगची प्रॅक्टिस करावी लागेल. हो चिंकी, ही मूव तर जबरदस्त होती. आणि अशा प्रकारे प्रॅक्टिस करता करता 2 आठवडे गेले आणि टूर्नामेंटच्या ओपनिंगचा दिवस आला. गट्टू, चिंकी आणि टीमचे बाकी मेंबर्स मैदानात आले. आपल्या टीमची जर्सी ह्या टूर्नामेंटमध्ये सगळ्यात जास्त आकर्षक आहे. हो चिंकी, हे घातल्यावरच खूप जोश आलाय. शाळेचं स्टेडियम दर्शकांनी भरलं होतं. माईकवर अनाउन्सर म्हणाले, या वर्षी टूर्नामेंटमध्ये 8 टीम्स आहेत जे नॉकआउट फॉर्मॅटमध्ये एकमेकांची मॅच खेळतील. जिंकणारी टीम पुढच्या राऊंडमध्ये जाईल आणि हरणारी टीम सरळ टूर्नामेंटच्या बाहेर. हे ऐकून चिंकीच्या जवळ उभ्या असलेल्या राजूने विचारलं, म्हणजे आपण एकही मॅच हारू शकत नाही? हो राजू, चॅम्पियन होण्यासाठी प्रत्येक मॅच जिंकणं गरजेचं आहे. आणि मग सुरू झाली टूर्नामेंटची पहिली मॅच, जिथे गट्टूच्या टीमचा सामना वुडक्राफ्ट इंटरनॅशनल सोबत होता. मॅचच्या पहिल्या 10 मिनिटातच वुडक्राफ्टने पहिला गोल केला. त्यानंतर गट्टूने गोल करायचा खूप प्रयत्न केला, पण वुडक्राफ्टचा डिफेन्स खूप स्ट्रॉंग होता. गट्टू खूप विचारात पडला. ह्यांचा डिफेन्स मी कसा तोडू? अर्ध्या वेळे अगोदरच वुडक्राफ्टने अजून एक गोल केला. 2-0ची लीड बनवली. गट्टूचे टीममेट्स थोडे निराश होऊ लागले होते. अरे यार, आपण 2 गोल्सनी मागे गेलो. असं वाटतं आपण पहिल्याच राऊंड मधून टूर्नामेंट मधून बाहेर होऊ. तेवढ्यात चिंकी सगळ्या प्लेयर्सना म्हणाली, कम ऑन गाईज, आपण निराश नाही झालं पाहिजे. मी हे नोटीस केलंय की वुडक्राफ्टचे प्लेयर्स आपल्यापेक्षा जास्त थकलेले आहेत. आता सेकंड हाफ मध्ये सुरुवातीला आपण त्यांच्या गोलवर अटॅक नाही करायचा. फक्त बॉल आपल्याकडे ठेवायचा आणि त्यांच्या प्लेयर्सना पळवायचं. एकदम बरोबर. आणि मग 15-20 मिनिटांनी ते पूर्ण थकल्यानंतर आपण अटॅकिंग मूव्ह घ्यायची. गट्टू आणि चिंकीचा प्लॅन अगदी बरोबर निघाला. वुडक्राफ्ट इंटरनॅशनलची मुलं थोड्या वेळ पळाल्यानंतर बरेच थकले होते आणि गट्टूने पाहता पाहता एक मस्त गोल केला. गट्टूने गोल केल्यानंतर त्याच्या टीम मध्ये खूप जोश आला. बंटीने सुद्धा अजून एक गोल करून त्या स्कोरला 2-2 केलं. शाबास बंटी. मॅचच्या शेवटच्या मिनिटात गट्टूने वुडक्राफ्टच्या बरंच जवळ जाऊन बॉल चिंकीकडे पास केला आणि चिंकीने 3रा गोल केला. वाव चिंकी, हा गोल तर जबरदस्त होता. रेफरीने शिट्टी वाजवताच मॅच संपली आणि गट्टूची टीम 3-2ने मॅच जिंकली. तिकडे दुसरीकडे सेंट जोसेफने 0-4च्या मार्जिनने मॅच सहज जिंकली होती आणि सेमीफायनल मध्ये आपली जागा बनवली. पहिल्या सेमीफायनल मध्ये सेंट जोसेफने अगदी चॅम्पियन सारखा खेळ दाखवला आणि वसंत व्हॅलीला 0-7ने अगदी हरवून टाकलं. सेंट जोसेफच्या कॅप्टन आणि कोच मध्ये खूप ॲरोगन्स होता. प्रेझेंटेशन सेरेमनी मध्ये सेंट जोसेफचा कॅप्टन म्हणाला, ट्रॉफी तर आम्ही जिंकणार. आमच्या समोर दुसरं कोणीही उभं राहू शकत नाही.
विक्रांतचं हे ॲरोगंट स्टेटमेंट ऐकून गट्टूला खूप राग आला. ह्या विक्रांतचा गर्व तर तोडला पाहिजे. आधी सेमीफायनल्स मध्ये आपण शंकर विद्याश्रमला हरवूया आणि मग फायनल्स मध्ये विक्रांत आणि सेंट जोसेफ कॉन्व्हेंटला धडा शिकवूया. मग सुरू झाली सेमीफायनल मॅच. गट्टूची टीम आणि शंकर विद्याश्रम मध्ये. शंकर विद्याश्रमची मुलं खूप रफ गेम खेळायचे आणि अगदी मुद्दाम गट्टू आणि त्याच्या टीम मेंबर्सना जखमी करत होते. गट्टू, हे लोक तर बॉलला मारण्याऐवजी आपल्या पायावरच किक मारतायत. हो बंटी, मीही यांचा फाऊल गेम नोटीस केलाय. गट्टूने कॅप्टनच्या नात्याने रेफरीकडे तक्रार केली आणि जेव्हा शंकर विद्याश्रमच्या मुलांनी राजूला पाडलं तेव्हा त्याला रेफरीने येलो कार्ड दाखवलं. अर्ध्या वेळेपर्यंत स्कोअर 1-1 होता, पण अर्ध्या वेळेनंतर शंकर विद्याश्रमचा गेम अजूनच अग्रेसिव्ह झाला आणि त्यांच्या कॅप्टनने फाऊल करून गट्टूच्या डाव्या पायाला किक मारली. गट्टू जमिनीवर पडला आणि चिंकी त्याच्याकडे धावतच आली. गट्टू, लागला तर नाही ना? नाही चिंकी, काळजी नको करूस. पण जखम खूप मोठी होती आणि रेफरीने शंकर विद्याश्रमच्या कॅप्टनला रेड कार्ड दाखवून गेम मधून बाहेर केलं. गट्टू मोठ्या कष्टाने उठला आणि हळूहळू चालू लागला. गट्टू, तू बाहेर आरामात बस. अशा अवस्थेत खेळू नको. नाही बंटी, ही संधी आहे आपल्याला मॅच जिंकण्याची. त्यांच्या कॅप्टनला रेड कार्ड दाखवलंय. आता ते फक्त 10 प्लेयर्स आहेत. आता मी मॅच जिंकल्यानंतरच आराम करेन. गट्टूने त्रास सहन करत चांगला खेळ दाखवला आणि अजून एक गोल करून आपल्या टीमला 2-1च्या मार्जिनने जिंकवलं. पण गट्टूची जखम खूप होती आणि प्रिन्सिपल सरांना वाटत नव्हतं की फायनलमध्ये त्याची जखम वाढावी. गट्टू, तू ही फायनल मॅच स्किप कर. जर ही जखम अजून वाढली तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. मी ठीक आहे सर. मला आता फक्त ती ट्रॉफी दिसतीये आणि काही झालं तरी मला माझ्या शाळेसाठी ही ट्रॉफी जिंकायची आहे. दुसऱ्या दिवशी टुर्नामेंटची फायनल मॅच सुरू झाली. आई आणि बाबा सुद्धा गट्टू चिंकीला एन्करेज करण्यासाठी स्टेडियम मध्ये आले होते. मॅच सुरू होऊन 15 मिनिटं झाली होती आणि दोन्ही बाजूंनी भरपूर अटॅकिंग मूव्स बनले, पण आतापर्यंत कुठल्याही टीमने कुठलाही गोल केला नव्हता. सेंट जोसेफच्या कोचने कॅप्टन विक्रांतला म्हटलं, त्यांच्या टीमचा मेन थ्रेड गट्टू आहे. तुम्ही 2 प्लेयर्सला बॉल द्या की ते नेहमी गट्टू जवळ राहतील आणि त्याला कुठलाही मूव बनवायची संधी देऊ नका. विक्रांतने असंच केलं आणि त्याचे 2 प्लेयर सतत गट्टूच्या सोबतच राहायचे. आता गट्टूला कुठलीही मूव बनवणं अवघड झालं होतं. चिंकी, सेंट जोसेफच्या 2 प्लेयरनी गट्टूला घेरला आहे. हो राजू, आपल्याला आता काहीतरी करावं लागेल. अर्ध्या वेळेपर्यंत स्कोअर 0-0 राहिला, पण बरोबर अर्ध्या वेळेनंतर सेंट जोसेफने लेफ्ट कडून एक सरप्राईज मूव्ह बनवलं आणि त्यांच्या कॅप्टनने गोल बनवून 0-1ची लीड बनवली. मी म्हणालो होतो ना, या वर्षी ट्रॉफी आपणच जिंकू. वेळ भराभर चालली होती आणि गट्टूच्या टीमला गोल बनवायला संधीच मिळत नव्हती. चिंकी, सेंट जोसेफची टीम आता निगेटिव्ह टॅक्टिक्स वापरतीये. हो, आता ते फक्त बॉल स्वतःकडे ठेवून वेळ वाया घालवतात. आपल्यासाठी हे चांगलं आहे. ते नेहमीच एक गोलच पुढे असणार आहेत. मला फक्त इक्विलायझर गोल मारायची संधी मिळायला हवी. आता मॅच संपायला फक्त 5 मिनिटं बाकी होती आणि गट्टूच्या टीमला गोल करण्याची कुठलीच संधी मिळत नव्हती. गट्टू, तो मेसीचा व्हिडिओ आठव, ज्यामध्ये त्याने 5 प्लेयर्सला डॉच करत गोल केला होता. तुलाही कदाचित तसंच करावं लागेल. बरोबर बोललीस चिंकी. आता मी तोच प्रयत्न करतो. मॅच संपण्याच्या अगोदर अगदी 2 मिनिटं त्याला संधी मिळाली आणि त्याने मेसी सारखे अगदी मॅजिकल मूव्स दाखवून सेंट जोसेफच्या डिफेन्स लिंकला तोडलं आणि गोल केला. वाव गट्टू, ही वाली मूव्स तर ऑसम होती. गेम टाइम संपल्यानंतर स्कोअर 1-1ने टाईट होता आणि आता टाय ब्रेकरची वेळ होती. टाय ब्रेकर मध्ये दोन्ही टीमने शानदार खेळ दाखवला आणि पहिल्या 4 शॉट्स नंतरही दोघांकडूनही एकही गोल झाला नाही. सेंट जोसेफच्या कोचने आपल्या कॅप्टन विक्रांतला म्हटलं, विक्रांत, हा शेवटचा चान्स आहे गोल करायचा. विक्रांतमध्ये ॲरोगन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स भरला होता. डोंट वरी सर, माझ्या शॉट्सला यांचा गोलकीपर नाही अडवू शकत. विक्रांतने गोलकीपरला ब्लफ करत राईट साईडला किक मारली, पण गोलकीपरने डाईव्ह करून बॉलला बाहेर पाठवलं. आता गट्टूची पाळी होती. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे गट्टू. गट्टूने खोल श्वास घेतला आणि एक जबरदस्त अँग्युलर शॉट मारला, जो हवेला कर्व करत गोलच्या राईट साईडला लागला. वाव गट्टू, व्हॉट अ शॉट. गट्टू, यू आर द बेस्ट. या शानदार गोल सोबतच गट्टूची टीम या टुर्नामेंटची चॅम्पियन बनली.
तासातच सेंट जोसेफच्या कॅप्टन आणि कोचचा घमंड तुटला होता आणि विक्रांत मान खाली घालून चुपचाप तिथून गेला. स्टेजवर जेव्हा गट्टूने ट्रॉफी उचलली तेव्हा त्याची सगळी टीम, प्रिन्सिपल सर आणि आई बाबा सुद्धा टाळ्या वाजवून सेलिब्रेट करत होते. तू कमाल केलीस गट्टू. फायनली ट्रॉफी आपण जिंकली. तुझ्याशिवाय हे यश शक्य नव्हतं चिंकी. हे पूर्ण टीमचं यश आहे. प्रिन्सिपल सरांनी गट्टू चिंकीच्या आईबाबांना म्हटलं, खरंच कमालीची मुलं आहेत गट्टू आणि चिंकी. आई आणि बाबा हे ऐकून खूप प्राऊड फील करतात.